नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे ढगांजली खुळी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, काही महिन्यांपूर्वीच मी या ढगांजली काकूंवरती पॉडकास्ट केलं होतं, कारण ह्या काकू दर गुरुवारी लाईव्ह घ्यायच्या, एक 2-2 तासाच्या आणि आरती दाखवायच्या। एकदा एक गोष्ट दाखवली तरी तेच दाखवायचं। आता देवांची आरती दाखवणं वगैरे वाईट नाही आहे, परंतु देवाचं नाव घेऊन यांचं चॅनल ग्रो करत होत्या। प्लस प्रत्येक व्हिडिओचं मॉनिटायझेशन देखील यांनी ऑन करून ठेवलं होतं। एकच पॉडकास्ट मी यांच्यावरती केलं होतं आणि त्या पॉडकास्ट खाली मला या काकूंनी कॉमेंट देखील केली होती। या बोलल्या होत्या की खरं आहे, लोकांनी देवाचा बाजार मांडलाय, पण मी स्वामींना दाखवते कारण की मला आई नाही आहे आणि मी त्यांना आई मानते। तर मी पण म्हटलं जाऊ दे, माझं बोलणं काकूंना पटतंय ना, त्यांच्यावरती जे रिॲक्शन दिलं आहे ते स्पोर्टिंगली त्यांनी घेतलंय ना, त्यामुळे सध्या पुरता तरी हा विषय सोडून देऊया असा मी विचार केला होता। पण आता अचानक या काकूंना काय झालं आहे माहिती नाही। यांना नवीन घर घेतल्यापासून जास्तच यांना माज आलाय। ही त्या घरकोंबडीची एकदम जीवश्य कंठश्य मैत्रीण होती, आता आहे की नाही देव जाणो। काही गोष्टी कानावरती आल्या आहेत आणि त्यावरून माझा अंदाज आहे की आता तरी या मैत्रिणी नाही आहेत। खरं बोलू का मंडळी, ती घरकोंबडी ना आहेच तसली हो। तिच्यासोबत जो कोणी मैत्री करतो ना त्याचे 12 वाजतात। आता 12 वाजतात की ती वशीकरण स्पेशलिस्ट 12 वाजवते ते माहिती नाही मला। मागे पण बघा, आरशा चारदोरी सोबत गोव्याला गेली होती फिरायला। ढगांजली आणि टांजल काकूंच्या घरी गेली होती आणि तेव्हा या दोघींना तिचा पुळका आला होता खूप। जवळजवळ 5-6 महिने तरी झाले असतील या गोष्टीला। आता नाव नाही की काही नाही, या बायका आहेत ना फक्त लोकांना येडा बनवतात। यांच्या भक्तांची खरं तर कीव येते मला, खरंच मंद आहेत। ह्या ढगांजली काकूंचं कसं आहे माहिती आहे का मंडळी, यांना स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या फाटक्यात पाय घालायची घाणेरडी सवय आहे। देवभक्ती करता करता यांचं असं झालंय की आता ह्याच स्वतःला देवी समजतायत आणि त्यामुळे यांना कोण काय बोललं ना की स्वामींच्या कोर्टामध्ये आता त्यांची केस गेली आहे। मागे ती जशाच तशी आयडी बनवली होती ना, त्या टांजल काकून सोबत हिचं पण कॉन्ट्रीब्युशन होतं असणार, कारण एक एक करून सगळ्यांचे खरे चेहरे बाहेर येतात दुनियेसमोर। आता हिच्या वाटेला मी जात नव्हती, तरी ते बोलतात ना काही जणींना सहनच नाही होत, त्यांच्यावरती पॉडकास्ट नाही केलं तरी आणि केलं तरी। जशी आपली घरकोंबडी, तिचा विषय मी नाही घेतला तरी भुंकत यायची, तसंच कायचं हिच्या बाबतीत झालंय। ही डायरेक्ट तर आली नाही माझ्या चॅनलवरती, पण तो कपटी योद्धा आहे ना त्याच्या थ्रू उगाच आम्हाला डिवचत असते। मी याआधी देखील बोलली होती, त्या कपटी योद्धाने उगाच मला कोणत्या गोष्टींमध्ये ड्रॅग केलं, दुसरा कोणी काय बोललं असेल तरी त्यात मला ओढलं, मला ब्लेम केलं, तर मी त्या व्यक्तीच्या मागे हात धुवून लागणार। ज्यांची साईड घेऊन ती कपटी योद्धा आम्हाला बोलते ना, त्या सगळ्यांवरती आता मी पॉडकास्ट करणार। ढगांजली काकू खूप दिवसांपासून ना मला कॉमेंट्स देखील येत होत्या की तुमच्यावरती पॉडकास्ट कर म्हणून, पण काय आहे ना मी इग्नोर करत होती। काकू, हे खूप चुकीचं केलं तुम्ही, तुमच्यावरती मी एक पॉडकास्ट करून सोडून दिलं होतं। मग काय झालं हो, झोप नाही लागली का? बाकीचे तुमच्यावरती पॉडकास्ट करतायत आणि मी इग्नोर करते म्हणून सहन नाही झालं का तुम्हाला? ठीक आहे काकू, काळजी नका करू, आतापासून तुमच्यावरती पण मी पॉडकास्ट करत राहीन। मंडळी, या काकू एवढ्या लोकांना अध्यात्माबद्दल सांगतात, प्रवचन देत असतात, परंतु ह्या तर घरच्यांनी लग्नाला परमिशन दिली नव्हती म्हणून पळून गेल्या होत्या। म्हणजे काय बाई आहे नाही, आता आई नाही आहे म्हणून रडते, स्वामींना आई मानते, पण ती आई जेव्हा हयात होती तेव्हा तिला हिने किती त्रास दिला एका परपुरुषासाठी। ही त्या आईला दुखवून घरातून निघून गेली होती, तेव्हा हिला काहीच वाटलं नाही का की हिच्या आईच्या मनाला किती वेदना झाल्या असतील? जी बाई घरच्यांचं मन दुखवते, परक्या माणसाचा हात पकडून पळून जाते घरात ना, अशा व्यक्तीने ना दुसऱ्यांना नंतर देऊच नये। जी स्वतःच्या घरच्यांची नाही झाली ती कोणाची होईल? ही बाई एवढी निर्लज्ज आहे ना, ती म्हण आहे बघा, मी नाही त्यातली कडी लावा आतली, ती म्हण ना हिच्यासाठी एकदम परफेक्ट आहे। निर्लज्जासारखे लव्ह स्टोरीवरती पार्ट्स बनवले होते। एका व्हिडिओमध्ये हिने दाखवलं होतं पहिली भेट कशी झाली होती हिची हिच्या मिस्टरांसोबत, तेव्हा अंदामंद भक्तांनी कॉमेंट केल्या होत्या की इन डिटेल व्हिडिओ बनव। त्यामुळे हिने माझ्या खूप पर्सनल गोष्टी या टॉपिक वरती व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये बोलते काय तर अजून इन डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कॉमेंट करून सांगा। अगं बाई, अजून इन डिटेल व्हिडिओ काय करणार आहेस तू याच्यावरती? झाले ना 2-4 व्हिडिओ बनवून झाले तुझे लव्ह स्टोरीवरती, अजून काय काय सांगणार आहेस तू? ही बाई स्वतः पण आता सोशल मीडियावरती आहे, सोशल मीडियावरती स्वतःचं पर्सनल लाईफ डॉलरसाठी विकते, परंतु काही महिन्यांपूर्वी हिने
एक व्हिडिओ केला होता की सोशल मीडिया अँड इट्स साइड इफेक्ट. हिने सांगितलं होतं कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त असली की ती चांगली वाटत नाही. अहो काकू, आम्ही पण ना हेच सांगतोय तुम्हाला. तुम्ही जे काय चालवलंय ना, देवाची पूजा भक्ती अध्यात्म, हे सगळं बस करा आता. देवाचा सोशल मीडियावरती बाजार नका मांडू आता. एकतर तुम्ही बोलता की हे सगळं तुम्ही पैशासाठी करत नाही आहे, पण काकू सुरुवातीपासूनच मी तुमचे व्हिडिओ बघितले, सगळेच व्हिडिओ मॉनिटाइज्ड आहेत. काय हो काकू, तुम्ही पैशासाठी करत नाही आहे ना, मग हे कशाला दाखवता मॉनिटायझेशन ऑन करून? ढगांजली काकू बोलतात काय तर मुलं आपल्याला बघून शिकतात. आपण जे वागतो जे करतो तसंच मुलं पण करतात. अहो मग काकू, तुम्ही पळून आल्या होत्या हे सोशल मीडियावरती तुम्हीच सांगत बसल्या होत्या ना. आता पुढे जाऊन तुमची मुलं तो व्हिडिओ बघतील, तुमचं अनुकरण करतील. ते तुम्हीच विचार करा काकू. ॲज अ सोशल इन्फ्लुएन्सर तुम्ही काय इन्फ्लुएन्स करताय लोकांना? एकतर तुम्हाला भक्तिभजनच दाखवायचंय तर मग तेच दाखवा ना. नको त्या गोष्टींवरती कशाला अक्कल पाजळता स्वतःची? तुम्हीच स्वतःचा पर्सनल लाईफचा बाजार मांडता आणि वर त्याच व्हिडिओमध्ये बोलता की खूप लोक आता सोशल मीडियावरती पैसे कमावतात, पण तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टी इंटरनेटवरती शेअर करू नका. अहो काकू, हे तर असं झालं लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. मंडळी, ह्या काकूंना स्वतःच्या व्ह्युअर्सलाही सांगतायत की काहीतरी प्रोडक्टिव्ह करा, कोणाच्या पर्सनल गोष्टी बघण्यात टाइम वेस्ट करू नका. अहो काकू, हेच तर मी पण बोलते ना. तुमचे अंधमंद भक्त टाइम वेस्ट करतायत तुमचे असले रटाय व्हिडिओ बघून. तुम्हीच सांगा काकू, तुमच्याकडून काय शिकावं लोकांनी? घरातून पळून कसं जायचं ते? की मी किती आध्यात्मिक आहे, मला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही, पण आपल्यावरती एक काय रोस्टचा व्हिडिओ आला की लगेच आपण रडूबाई बनतो. अहो, एवढं स्वतःला आध्यात्मिक बोलताना मग तुम्हाला का फरक पडतो कोणत्याच गोष्टीचा? खरं बोलत्या मंडळी, किती हव्यास आहे ना या बाईला पैशाचा, की काय बोलू. जे झालं आहे दाखवून ते पण सारखी सारखी दाखवत बसते आणि वर निर्लज्जासारखी लोकांना बोलते का तर तुम्हाला ह्याच्यावरती इन डिटेल बघायचा असेल व्हिडिओ तर मला नक्की कॉमेंट करून सांगा. अगं बाई, किती इन डिटेल दाखवणार आहेस तू अजून? एक तासाची दर गुरुवारी ही बाई लाईव्ह घेते. आता ठीक आहे, तू आरती दाखवतेस, पण त्याच्यावरती पैसे कशाला कमवतेस? स्वामींचा तर ह्या बायकांनी ना खरंच खेळ मांडलाय. एवढं वाईट वाटते ना मला हे बघून. म्हणजे जिथे तिथे आता स्वामींचं नाव यूज करून डॉलर्स कमवणं सुरू आहे. अरे, आम्ही पण देवाला मानतो, भक्तिभावाने करतो सगळं त्याचं, पण ते काय आम्ही सोशल मीडियावरती दाखवत नाही बसत. ह्या बायकांचं कसं आहे माहिती आहे का मंडळी? मनी नाही भाव नि देवा मला पाव. कॅमेरामध्ये दाखवण्यासाठी म्हणून फक्त हे लोक पूजा करतात. देखल्या देवा दंडवत. ह्या काकू आम्हाला बोलतात की दुसऱ्यांना नावं ठेवून पैसे कमवतो, पण ह्या काकू तर देवाला दाखवून पैसे कमवतात. काकू, आता ह्याचं काय एक्सप्लेनेशन द्याल तुम्ही आम्हाला? हा जे काही करतात ते चांगलं आणि आम्ही जे काही करतो ते चुकीचं. ह्या कोण आहेत आम्हाला चुकीचं की बरोबर ठरवणाऱ्या? निदान आम्ही एखाद्याची चूक दाखवतो आणि त्या चुकीतून तो माणूस सुधरावा अशी आशा बाळगतो, तर हे चुकीचं या काकूंना वाटते. कमाल आहे बाबा. यांचं असं पण म्हणणं आहे की मोठ्या मोठ्या युट्यूबर्सला आम्ही टार्गेट केलंय. मोठे मोठे युट्यूबर्स म्हणजे नेमकं काय हो मंडळी? अहो, लोक तर आपल्या पंतप्रधानांना पण बोलायला कमी नाही करत, मग आम्ही तर युट्यूबवरच्या कचऱ्यावरती बोलतोय. किती धुतोंडी बाई आहे ना मंडळी, ते बघा. एकतर बोलते लोकांना नावं ठेवून पैसे कमावतात आणि नंतर बोलते की मी हे घर काय युट्यूबमुळे नाही घेतलं आहे, खूप वर्षाची सेव्हिंग्ज होती त्यातून घेतलंय. जे बोलतात की युट्यूबवर घर बांधलंय, तर तुम्हालाही माहिती आहे की युट्यूब मधून एवढं काही अर्निंग होत नाही. वागट ठगांजली, मस्तच लोकांना ठगतेस. मी ना याआधी देखील बोलली आहे की माझं युट्यूब मधून चॅनल मॉनिटाईज झाल्यापासून जेवढं रिव्हेन्यू जनरेट झालंय ना ते दाखवते. तुम्ही क्रिंज आंटीज रेडी आहात का तुमचं रिव्हेन्यू स्टार्ट पासून दाखवायला? अगं ठगांजली, तुझी ती मैत्रीण बोलते की तिच्यामुळे आमचं घर चालते. एक बोलते माझं नाव वापरतात, माझे टॅग्स वापरतात म्हणून यांना पैसे मिळतात. एक ना आता काहीतरी डिसाईड करा तुम्ही लोक आणि मग तोंड उघडा. उगाच आपलं उचलली जीभने लावली टाळ्याला करू नका. हिने युट्यूबमुळे घर घेतलं नाही बोलते, पण हिची तर मैत्रीण म्हणजेच घर कोंबडी बोलते की स्वतःच्या कमाईतून घर घेतलंय मी. आता तुम्हाला पण माहितीच आहे मंडळी, घर कोंबडी काय धुनी भांडी शिवाय दुसरं काही दाखवत नाही. काम करायला काय तिला जमलं नाही, त्याच्यामुळे ती घरीच असते. मग तिची स्वतःची कमाई कुठली? तर युट्यूब वरचीच नाही का? आता तुम्हीच सांगा मंडळी, घरकोंबडी सारखी व्यक्ती जर युट्यूबच्या पैशातून घर घेऊ शकते, तर मग ही बाई का खोटं बोलते लोकांना? एवढी खोटारडी असेल नाही मला वाटलं नव्हतं. बोलते का तर युट्यूबचे पैसे मी कोणत्या तरी चांगल्या कामासाठी यूज करते. आता स्वतःचं घर घेणं हे तर प्रत्येकाचं स्वप्न असते, मग स्वतःच्या घरापेक्षाही अजून काहीतरी चांगलं गोष्ट असू शकते का?
बाई बाई, फिरून फिरून या बाया येतात कर्मावरती. यांचं असं आहे, करून करून भागली देवपूजेला लागली. हिच्या सेवेमुळे खूप लोकांच्या आयुष्यात बदल आले आहेत असं हिचं म्हणणं आहे. एक आहे ती टांजल माता आणि ही दुसरी ढगांजली माता. ढगांजली काकू बोलतात काय तर आम्ही देवाचा फोटो दाखवून पैसे कमवतो, तर तसं नाही आहे. प्रत्येक गोष्टीला मेहनत लागते. बाई, एवढा तर सरडा पण रंग बदलत नसेल. बोलते काय तर 5-6 तास लागतात मला पूजा करायला, एवढी मेहनत घेते मी. अगं बाई, कुठे लिहिलंय ग, दाखव जरा मला. कोणत्या देवाने सांगितलंय की सगळी कामं सोडा आणि फक्त माझीच पूजा करा? अगं किती खोटं बोलशील ग तू लोकांशी. तू काय बाबा घरात असतेस, तुला दुसरी काही कामं नाहीच आहेत. धुनी भांडी दाखवतेस, ते पण वाटते मला असेच कॅमेरा पुरतं करत असशील, त्या घरकोंबडी सारखंच. म्हणून तुझ्याकडे वेळच वेळ असतो हे सगळं करायला. अगं हे सगळं तू करतेस ते पण तुला त्यातून काहीतरी मिळते म्हणूनच करते ना. तुला ना मी ओपन चॅलेंज देते, 1 आठवडा व्हिडिओ आणि तुझी लाईव्ह फक्त मॉनिटायझेशन ऑफ करून बनव आणि त्यात तुझं अध्यात्म पठण कर. बघू किती खरी आहेस ते. अगं मला माहिती आहे ग, पैशासाठी ना तू ही पोपट पंचगिरी करते. समजेलच ना लोकांना जर तू मॉनिटायझेशन ऑफ करून व्हिडिओ बनवलेस तर. कळू दे ना आम्हाला पण तू खरी आहेस की बनेल. मी लिहून देते ना, तू 1 आठवडा काय 1 व्हिडिओचं पण मॉनिटायझेशन ऑफ करणार नाही. ती लाईव्ह तू का घेतेस ना ते मला चांगलंच माहिती आहे ग ठगांजले. खरं तर तुला ना चटक लागली आहे डॉलर्सची. देवाला दाखवून पैसे कमवण्याची सवय लागली आहे. एका दिवसात काही सुटायची नाही ग तुझी सवय. लाळगोटे, अशी अपेक्षा ठेवून ना 6 तास काय 12 तास जरी पूजा केलीस ना तरी देव नाही पावणार तुला. आणि प्लीज असं तर बोलूच नको की मी एवढी खरी आहे म्हणून मला लोक कॉमेंट्स करतात. माझं एवढं सगळं काही चांगलं सुरू आहे. मी माझा राजवाडा बांधलाय. कसं आहे ना, आम्ही आमची पर्सनल लाईफ इथे दाखवत नाही आहोत म्हणून तुला आमच्यावरती बोलायला चान्स मिळतोय. डोंट वरी गो, तुमच्यासारख्या फालतू लोकांच्या डिवचण्याने आम्ही ते दाखवणार पण नाही आहोत इथे. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते तुम्ही बिनधास्तपणे बोलू शकता. पण कसं आहे ना, तुम्हीच युट्यूबच्या गाईडलाईन्स फॉलो नाही करत आहात, माहिती आहे का तुम्हाला. तुम्ही कसं सोशल मीडियावरती तुमचं लाईव्ह पब्लिक केलं आहे, डॉलरसाठी तुम्ही ते विकून टाकलं आहे. पण आम्ही नाही केलं तसं. आम्ही बोलतो पण आम्ही काहीच पब्लिक नाही केलं आहे. आता जे काही तुम्ही स्वखुशीने पब्लिक केलं आहे त्याच्यावरती तर प्रत्येकाला बोलायचा हक्क आहे हो. आम्ही तर आमचं पर्सनल लाईफ कधीच पब्लिक केलं नाही आहे, तरी देखील वाटेल त्या आमच्याबद्दल बोललं जाते, आमच्या फॅमिलीला बोललं जाते. तेव्हा का बरं तुम्ही गप्प असता हो. ज्ञानी माता समजताना तुम्हाला, मग तेव्हा तुमची अक्कल कुठे जाते. तेव्हा काय तुमच्या तोंडावरती कोणी सेलो टेप लावतं की तुमचं तोंड सुई दोऱ्याने शिवून टाकते हो. बाय द वे काकू, तुम्ही सारखं बोलत असताना की आम्ही चांगले नाही आहोत तुम्ही चांगले आहात, अहो तुम्ही कोण आहात मला हे ठरवण्याचा कोणी हक्क दिला हो. जनता आहे ना, ते ठरवतीलच कोण चांगलं आणि कोण वाईट ते. काकू उगाच ना स्वतःला देवी नका समजू, कळलं ना. तुमचं ज्ञान ना तुमच्या जवळ ठेवा, मुलांना शिकवा चांगलं. जाऊ दे, जास्त काही बोलत नाही नाहीतर परत रडगाणं घाल. आमच्या मुलांना पण सोडत नाही. अरे एवढा त्रास होतोय ना तर नीट वागा, नका फालतूपणा करू. शू सगळं इथे येऊन बाजार मांडताना तुम्ही ते नका करू. घर कोंबडी सारखं हिचं पण सुरू झालं. तुम्ही जे करताय ते तुम्हाला तुमच्या मुलांना पण भोगावं लागेल. अहो क्रिंज आंटी, आम्ही ना कधीच असं शिव्याश्राप दिले नाही आहे, कोणाचं वाईट चिंतलं नाही आहे. पण एवढं मात्र आहे, तुम्ही बायका स्वतःच्या मनाचं काय काय इथे येऊन अफवा पसरवताना. खरं तर तुमच्यावरती कोणी रिॲक्शन दिलं तर अध्यात्म सोडून शिव्याश्राप देताना काकू, मी तर ना त्यासाठी तथास्तू बोलेन तुम्हाला. कारण आम्ही वाईट असं काही करतच नाही आहोत. जेव्हा एखादा चुकतो त्याला आरसा दाखवणं गरजेचं असते आणि मला असं वाटते आम्ही तेच करतो. तुम्ही तुमचं दुकान मांडणं बंद करा, आमचं बोलणंही थांबेल मग. ढगांजली काकू, कसं आहे ना, त्या घरकोंबडीचा तुम्हाला एवढा पुळका आला होता तर ती ज्या ज्या लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते ना त्या सगळ्या लोकांची वाट लागते. हल्लीच बघा, तिची एक मैत्रीण होती जी लोकांची करपवायची, आता तिची स्वतःचीच करपली आहे. त्यामुळे ना दरवेळी मी सगळ्या क्रिंज आंटीजला एकच सांगत असते की घरकोंबडी पासून सावधान. आता तुम्हाला देखील सांगते काकू की घरकोंबडीपासून सावध व्हा. सतत आपली या बाईने किरकिर सुरू केली आहे, हे सगळं मी पैशासाठी नाही करत, हे सगळं मी पैशासाठी नाही करत. अगं दुसरी राधेमा बनणार आहेस वाटते तू आता युट्यूब वरची. अगरबत्ती लावल्याने स्वामी खुश झाले असं हिचं म्हणणं आहे. स्वामींनी सांगितलं का हो मंडळी हिला असं? उगाच आपलं काहीतरी करत बसायचं, कॅमेरा कुठेतरी सेट करून आणि मग त्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करत बसायचं. हिला पण ना आता त्या घरकोंबडी सारखीच सवय लागली आहे. हिची एवढी श्रद्धा आहे ना देवावरती, मग नको त्या गोष्टींकडे कशाला लक्ष देत बसते ना, तेच समजत नाही आहे मला. एक एक करून ना हिची पण रियालिटी आता जगासमोर येते, त्यामुळे टरकलेली दिसते.
धुनी भांडी काय सगळेच करतात, कोणालाच ते चुकलेलं नाही आहे, पण सगळे काय त्याचा बाजार नाही ना मांडत सोशल मीडियावरती। ह्या बायकांना ना किती दाखवायचं हे पण समजत नाही आहे, उठसूट आपलं काही दाखवत बसतात सोशल मीडियावरती। काय ते टॉयलेट साफ करून दाखवत होती, उद्या हिचा कॉन्टेंट संपलं ना तर आंघोळ कशी करायची, शी कशी करायची ते पण दाखवत बसेल बावळट। मी तर ना त्या देवाकडे हीच प्रार्थना करते की त्या टिकटॉक सारखं युट्यूब पण बंद होऊ दे, मग बघूया क्रिंज आंटीज काय करतात ते। तेव्हा बघूया ही ठगांजली 6-6 तास पूजा करते की नाही देवाची, ते 1-1 तास लाईव्ह कशी घेते आहे। तर मंडळी आजसाठी एवढंच। ह्या ठगांजलीवरती आता अजून पॉडकास्ट मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन, कारण गप्प बसलेलं हिला बघवलं नाही आहे, उगाचाच नको तिथे हिने हिची अक्कल पाजलेली आहे। असो तर मंडळी, तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा, आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। धन्यवाद।